अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। अजित पवार हे एक धुरंधर राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं। अमित शहा देखील अजित पवार यांच्या निधनानंतर व्यथित झाले होते। अजित पवारांचं निधन हे केवळ एनडीए कुटुंबासाठीच नव्हे तर माझी वैयक्तिक हानी आहे असं अमित शहांनी म्हटलं होतं। पवार यांनी 3.5 दशकांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी ज्या पद्धतीनं स्वतःला समर्पित केलं ते शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी भावना अमित शहांनी व्यक्त केली होती। आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ते महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर दीर्घ चर्चा करायचे असं अमित शहांनी अजित पवारांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला हा एक मोठा झटका मानला जातोय। अजित पवारांचं अकाली अनपेक्षित निधन हे महाराष्ट्रातल्या जनतेला कदापि पचनी पडणार नाही। वेळ पाळणारे अजितदादा अवेळी कसे गेले असा प्रश्न आज त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला पडला आहे। 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे अजित पवार हे राज्यातले दुसरे नेते होते। 6 वेळा उपमुख्यमंत्री राहणारे अजित पवार हे देशातले एकाच पदावर 6 वेळा शपथ घेणारे पहिले उपमुख्यमंत्री होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। 1991 पासून 2026 पर्यंत सलग 35 वर्ष बारामतीचे लोकप्रतिनिधी अजित पवार सर्व आणि आज गेल्या 35 वर्षांपासून बारामतीची सेवा करणाऱ्या